Hello students, welcome to the second year DPharm. This is Arya Tanavde. I am going to teach you Pharmaceutics 2 this year. In this subject, we will study different types of dosage forms like liquid dosage form, solid dosage form, dental products, sterile and ophthalmic products, etc. So let's take an overview of Pharmaceutics 2 syllabus. It starts with chapter 1, that is prescription. In this topic, we will study what is prescription, what are the different parts of prescription, टिपिकल प्रिस्क्रिप्शन कसं लिहिलं जात होतं, त्यामध्ये काय काय डेव्हलपमेंट्स झाल्या, त्यानंतर लॅटिन टर्म्स ज्या प्रिस्क्रिप्शनमध्ये वापरल्या जायच्या त्याचे इंग्लिश ट्रान्सलेशन काय आहे, वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स आपण स्टडी करणार आहोत प्रिस्क्रिप्शनमध्ये. नेक्स्ट टॉपिक आहे इनकम्पॅटॅबिलिटीज इन प्रिस्क्रिप्शन. In this topic, we will study different types of incompatibilities. Examples like physical incompatibility मध्ये insolubility, chemical incompatibility. ह्यामध्ये वेगवेगळ्या ingredients prescription मधले chemical interaction होऊन जी incompatibility form होते, it is called as a chemical incompatibility. त्यानंतर नेक्स्ट आहे थेरापेटिक इनकम्पॅटॅबिलिटी. ह्यामध्ये आपण रॉंग डोस, डोसेज फॉर्म्स, सेम नावाचे डोसेज फॉर्म, अँटागोनिझम म्हणजे काय, सिनर्जिझम म्हणजे काय हे स्टडी करणार आहोत. नेक्स्ट टॉपिक आहे पोसॉलॉजी. While studying different dosage forms, we will study how to calculate dose for it. Next chapter is dispense medication. त्यामध्ये पहिला आहे powders. In this topic, we will study what is the advantages and disadvantages of powders as a dosage form. Then different types of powders. त्याचे weighing methods काय आहेत? What are the possible errors while dispensing? This we will study in the topic powders. Moving towards the next one is a liquid oral dosage form. In this we will study first one is a monophasic liquid dosage form. Monophasic means which contains only one phase. For examples like mixtures, syrups, elixirs, liniments, lotion. या टॉपिकमध्ये आपण त्यांच्या मेथड ऑफ प्रिपरेशन कसं असतं, स्टोरेज कंडिशन काय असाव्या, लेबलिंग कसं असावं हे सगळं शिकणार आहोत. नेक्स्ट वन इज अ बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. बायफेजिक म्हणजे काय, विच डोसेज फॉर्म विच कंटेन्स टू फेजेस. त्यामध्ये दोन डोसेज फॉर्म आपण स्टडी करणार आहोत, सस्पेन्शन आणि इमल्शन. सस्पेन्शनमध्ये आपण सॉलिड आणि लिक्विड फेज असलेलं सस्पेन्शन स्टडी करणार आहोत. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सस्पेंडिंग एजंट्स आपण बघणार आहोत, ते कसे वापरतात, काय क्वांटिटीमध्ये वापरतात, हे सगळं आपण सस्पेन्शनमध्ये शिकणार आहोत. मूव्हिंग टुवर्ड्स इमल्शन, वी विल स्टडी डिफरंट टाइप्स ऑफ इमल्शन्स लाईक O/W टाईप, W/O टाईप. देन हाऊ टू आयडेंटिफाय द इमल्शन, एक टेस्ट लाईक डाय टेस्ट, डायल्युशन टेस्ट. त्यानंतर त्याचं मेथड ऑफ प्रिपरेशन. इमल्शनमध्ये आपण अशा दोन फेज एकत्र करणार आहोत ज्या एकमेकांमध्ये इमिसिबल आहे. सो वेगवेगळ्या मेथड्स लाईक ड्रायगम मेथड, वेटगम मेथड, बॉटल मेथड वापरून आपण इमल्शन कसं बनवायचं हे शिकणार आहोत. नेक्स्ट टॉपिक इज अ सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. सेमी सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे सेमीसॉलिड डोसेज फॉर्म लाईक ऑइंटमेंट्स, पेस्ट, जेलीज, सपोजिटरी, पेस्ट्रीज याचा स्टडी करणार आहोत. सपोजिटरी आणि पेस्ट्री हा नवीन डोसेज फॉर्म आपण यावर्षी पाहणार आहोत. दिस डोसेज फॉर्म इज ॲडमिनिस्टर्ड इन टू द बॉडी कॅव्हिटीज लाईक इयर, नोज, व्हाजायना एक्सेट्रा. In this we will study how to calculate the quantity of suppository base, the quantity of medicament, how to calibrate the mold, the methods to prepare uniform suppository, etc. So next topic is dental and cosmetic preparation. In this we are very familiar with this preparation as we are using it in daily life like tooth powders, pastes, creams, etc. In this we will study how to prepare such type of dental and cosmetic preparation. ते बनवत असताना कोणते ॲडिटिव्ज वापरले जातात, त्याचा यूज कसा करायचा हे आपण डेंटल अँड कॉस्मेटिक प्रिपरेशनमध्ये स्टडी करणार आहोत. नेक्स्ट टॉपिक आहे स्टराईल डोसेज फॉर्म. स्टराईल डोसेज फॉर्म इज नथिंग बट पॅरेंटल प्रिपरेशन्स. पॅरेंटल प्रिपरेशनमध्ये आपण इंजेक्शन्स, सलाईन्स एक्सेट्रा पाहणार आहोत. In this we will study what are the dosage forms, their general requirements, types of parenteral formulation, their vehicles, additives used, the quality control tests like sterility test, leakage test, pyrogen test. And the last topic of this pharmaceutics 2 is ophthalmic product. In this we will study the characteristics of different ophthalmic preparation, the different types of ophthalmic preparations like eye drops, eye suspension, eye lotion, etc. त्याचं फॉर्म्युलेशन कसं असावं, स्पेशल प्रिकॉशन्स काय घेतल्या पाहिजे, त्याच्या स्टोरेजसाठी वेगळी कंडिशन काय असली पाहिजे, हे सगळं आपण ऑप्थॅल्मिक प्रिपरेशनमध्ये पाहणार आहोत.
लास्ट बट नॉट द लीस्ट ह्या सगळ्या अभ्यासासाठी मी तुम्हाला आर एम मेहता बुक रेफर करायला सांगणार आहे. सो ऑल द बेस्ट. थँक्यू.